मागील लेक्चरला आपण या धन्यौतौ दातृयाचकौ या पाठाचे शब्दार्थ बघितले. आता आपण हा पाठ शिकणार आहे. पहिल्यांदा मी वाक्य वाचेन आणि मग त्याचं भाषांतर सांगेन. कस्मिंचित तपोवने, कोणत्या तरी तपोवनामध्ये, वरतंतु नाम ऋषीही आसीत, वरतंतु नावाचे ऋषी होते. सह अध्यापने निपुणः प्रकृत्या दयालुः च आसीत. सह अध्यापने, ते अध्यापनामध्ये अध्ययन करण्यामध्ये, निपुणः हुशार, प्रकृत्या दयालुः स्वभावाने दयाळू, च आसीत होते, ते अध्ययनामध्ये हुशार आणि स्वभावाने दयाळू होते. तस्य आश्रमे, त्यांच्या आश्रमामध्ये बहवः मेधाविनः बटवः आसन. बहवः पुष्कळ, मेधाविनः बुद्धिमान, बटवः आसन ब्राह्मण होते किंवा बटू होते. त्यांच्या आश्रमामध्ये पुष्कळ बुद्धिमान बटू होते. तेषु कश्चित् कौत्सः नाम बटुः आसीत्. तेषु त्यांच्यामध्ये कश्चित् कोणीतरी, कौत्सः नाम, कौत्स नावाचा, बटुः आसीत् ब्राह्मण होता. त्यांच्यामध्ये कोणीतरी कौत्स नावाचा ब्राह्मण होता. विद्याध्ययनं समाप्य, विद्या अध्ययन समाप्य संपून, गुरुदक्षिणां दातुमुत्सुकः, गुरुदक्षिणा देण्यासाठी उत्सुक, कौत्सः गुरुं उपागच्छत्, कौत्स गुरूंच्या जवळ आला होता. विद्याध्ययन समाप्य संपून गुरुदक्षिणा देण्यासाठी उत्सुक असलेला कौत्स गुरूंच्या जवळ आला होता. सविनयं च स्वस्य इच्छां गुरवे अकथयत् च, आणि सविनयम, अतिशय विनम्रपणाने, स्वस्य इच्छां, स्वतःची इच्छा, गुरवे अकथयत्, गुरूंना त्याने सांगितली होती. विनम्रपणाने त्याने स्वतःची इच्छा गुरूंना सांगितली होती. तस्य वचः श्रुत्वा, त्याचे वचन ऐकून, गुरु उक्तवान, गुरु म्हणाले होते, त्याचे वचन ऐकून गुरु म्हणाले होते, वत्स कौत्स तव अध्ययनेन सेवया च वृषं प्रीतः अस्मि. वत्स कौत्स, हे वत्सा कौत्सा, तव अध्ययनेन, तुझ्या अध्ययनाने, सेवया च, आणि सेवेने, वृषं पुष्कळ, प्रीतः अस्मि, मी आनंदित झालेलो आहे. गच्छ अन्यां कामपि, अन्यां दुसरी, कामपि कोणती सुद्धा, दक्षिणां नेच्छामि, दक्षिणा इच्छित नाही. गच्छ स्वस्ति तुभ्यं, जा तुझे कल्याण असो. गुरुणा वरतंतुना निवारितः, गुरु वरतंतूंनी निवारित करून सुद्धा, निवारण करून सुद्धा, अपि सुद्धा, कौत्सः कौत्स, वारंवार, दक्षिणां दातुम् ऐच्छत्, वारंवार दक्षिणा देण्याची इच्छा करीत होता, दक्षिणा देण्यासाठी इच्छा करीत होता. बघा, हा झाला पहिला पॅरेग्राफ. यामध्ये काय सांगितले तर कोणीतरी वरतंतू नावाचे ऋषी होते आणि त्यांच्या आणि ते अध्यापनामध्ये हुशार आणि स्वभावाने दयाळू असे होते. त्यांच्या आश्रमामध्ये पुष्कळ असे बटू होते, ब्राह्मण होते. त्यांच्यापैकीच कौत्स नावाचा एक ब्राह्मण होता आणि विद्या अध्ययन संपवून गुरुदक्षिणा देण्यासाठी तो गुरूंच्या जवळ आला होता. पण अतिशय विनम्रपणाने त्याने स्वतःची इच्छा ती सांगितली होती गुरूंना, आणि त्याचं वचन ऐकून गुरु त्याला म्हणाले होते, हे वत्सा कौत्सा, तुझ्या अध्ययनानेच मी खूप खुश झालेलो आहे, सेवेने आणि अध्ययनानं मी खूपच खुश झालेलो आहे. मला दुसरी कोणतीही दक्षिणा नको आहे, मी इच्छा करीत नाही असे, आणि जा तुझे काय असो कल्याण असो असं सांगितलं. मग गुरु वरतंतूंनी निवारण करून सुद्धा कौत्स वारंवार दक्षिणा देण्याची इच्छा करीत होता. हा झाला पहिला पॅरेग्राफ. पुढचा, तदा तम परीक्षितुम, तदा तेव्हा, तम त्याला, परीक्षितुम परीक्षा घेण्यासाठी, वरतंतुः अकथयत्, वरतंतूंनी म्हटले होते किंवा वरतंतूंनी सांगितले होते, त्वया मम सकाशात,
चतुर्विद्याः आदिताः त्वया तू मम सकाशात माझ्याजवळ 14 विद्याः आदिताः 14 विद्या शिकलास. अतः 14 कोटी सुवर्णमुद्राः आनय. अतः म्हणून 14 कोटी 14 कोटी सुवर्णमुद्राः आनय. किती आण? 14 कोटी सुवर्णमुद्रा आण. बघा, तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी वरतंतुनी सांगितले होते, तू माझ्याकडून 14 विद्या शिकलास, तर म्हणून मला तू 14 कोटी सुवर्णमुद्रा आण. गुरोः वचनं श्रुत्वा कौत्सः चिंताकुलः जातः. गुरोः वचनं श्रुत्वा, गुरूंचे वचन ऐकून कौत्सः चिंताकुलः जातः. कौत्स चिंताग्रस्त झाला होता. एतावती सुवर्णमुद्राः कुतः आनयानि. एवढ्या सुवर्णमुद्रा कुतः आनयानि, कोठून आणाव्यात. महाराजं रघुं विहाय. महाराज रघुंशिवाय किंवा महाराज रघुंना सोडून न कोपी एतावती मुद्राः दातुं समर्थः. महाराज रघुंशिवाय किंवा महाराज रघुंना सोडून एवढ्या कोणी सुद्धा मुद्रा देण्यासाठी समर्थ नाही. अतः रघुं प्रति गच्छामि. म्हणून मी कोठे जातो? रघुकडे जातो. इति विचार्य, असा विचार करून कौत्सः रघोः समीपम अगच्छत. कौत्स रघुराजाच्या जवळ गेला होता. बघा, आता हा झाला दुसरा छोटा पॅरेग्राफ आहे, तो दुसरा पॅरेग्राफ. त्याची परीक्षा घेण्यासाठी वरतंतुनी त्याला म्हटले होते की तू माझ्याकडून 14 विद्या शिकलास, तर म्हणून तू आता मला किती कोटी मुद्रा आण? 14 कोटी सुवर्णमुद्रा आण. मग गुरूंचे वचन ऐकून कौत्स चिंताग्रस्त झाला की आता एवढ्या सुवर्णमुद्रा कोठून आणायच्या. मग त्याला लक्षात आलं की रघु राजा सोडून दुसरा कोणीही एवढ्या सुवर्णमुद्रा देण्यासाठी समर्थ नाही. म्हणून मी रघुकडे जातो, असा विचार करून तो रघुराजाच्या जवळ आला होता. आता पुढचा पॅराग्राफ बघा. दिग्विजयानंतरम विजय मिळाल्यानंतर रघु विश्वजित नामनी यज्ञे, रघुराजाने विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये अशेषम धनम दान रूपेण अयच्छत. अशेषम जे काही सर्व धन होते, शिल्लक राहिलेले जेवढं सगळं धन होते ते दान रूपेण अयच्छत, दान रूपाने दिले होते. बघा, विश्वजित नावाचे यज्ञ आहे. हे यज्ञ जेव्हा आपण एखादं राज्य जिंकून येतो, जेव्हा आपण विजय मिळवून येतो, तेव्हा एक यज्ञ करायचं असतं आणि त्या यज्ञामध्ये आपण ब्राह्मणांना दान म्हणून काहीतरी द्यायचं असतं. मग तेव्हा रघुराजाने आपल्याजवळ जेवढं काही शिल्लक राहिलेलं धन आहे ते सर्व दान रूपानं दिलं होतं. मग रिक्तहस्तम रघुं दृष्ट्वा, रिक्तहस्तम रिकामा हात असलेला रघुं दृष्ट्वा, तर रिकामा हात म्हणजे त्याच्याकडे काहीच नाहीये म्हणून रिकामा हात असलेला रघुला पाहून कौत्सः निवृत्तः, कौत्स निघाला. रघु तम आहूय, रघुने तम त्याला आहूय बोलावून आगमनस्य प्रयोजनम अपृच्छत, येण्याचे कारण विचारले होते. रघुने त्याला बोलावून येण्याचे कारण विचारले होते. तदा कौत्स अवदत, तेव्हा कौत्स म्हणाला होता, रघो अहम गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्णमुद्राः गुरवे दातुम इच्छामि. तेव्हा कौत्स म्हणाला होता, रघो हे रघुराजा, अहम गुरुदक्षिणार्थम मी गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्णमुद्राः 14 कोटी सोन्याच्या मुद्रा गुरवे दातुम इच्छामि गुरूंना देण्याची इच्छा करीत आहे. किंतु भवान पूर्वमेव, किंतु परंतु भवान तुम्ही पूर्वमेव पूर्वीच सर्वस्व दानम अकरोत, सर्वच दान केलेले होते. अतः अहम अन्यत्र गच्छामि, म्हणून मी आता अन्यत्र दुसरीकडे जातो. मग रघु अवदत, हे कौत्स तिष्ठ, हे कौत्सा थांब, तिष्ठ थांब. मम यज्ञशालायां विश्रामं कुरु, माझ्या यज्ञशाळेमध्ये विश्रामं कुरु, विश्राम कर. अहम निश्चयेन तव सहाय्यं करोमि, मी निश्चयाने तुझे सहाय्य करतो.
आता हा झाला तिसरा पॅरेग्राफ बघा. दिग्विजयानंतर बघा परत एकदा भाषांतर. विजय मिळाल्यानंतर, दिग्विजय मिळाल्यानंतर रघुराजाने विश्वजित नावाचे यज्ञ केले होतं. त्या विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये त्याने जे काही सर्व धन होतं ते दान रूपानं दिलं होतं. मग रिकाम्या हाताचा रघुला पाहून तो निघाला होता कौत्स, परंतु त्याला रघुला बोलावून त्याने येण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने सांगितले, कौत्स म्हणाला होता की मी गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्ण मुद्रांची इच्छा करतो आणि ती मला गुरूंना द्यायची आहे, परंतु तुम्ही सर्वस्व दान केलेलं आहे आधीच, म्हणून मी आता दुसरीकडे जातो. त्यावर रघुराजा म्हणाला, हे कौत्सा थांब, माझ्या यज्ञशाळेमध्ये विश्राम कर, मी तुझे निश्चयाने सहाय्य करीन, मदत करीन. बघा इथं रघुराजा रिकाम्या हाताचा आहे, त्याच्याजवळ काहीही नाहीये, पण आलेल्याला मदत करणं हा त्याचा सर्वात चांगला गुण होता. म्हणून तो त्याला तिथं त्याच्या यज्ञशाळेमध्ये विश्राम करायला सांगतो आणि तेव्हा तो त्याचे काहीतरी मदत करेन असं सुद्धा म्हणतो. त्याच्याजवळ काहीही नाहीये तरी सुद्धा त्यानं मदत करण्याचं टाळलं नाही. जो कोणी त्याच्या दाराशी येईल त्याला तो नेहमी मदत करत असे, हा त्याचा मोठा गुण होता. मग पुढचा पॅरेग्राफ बघा, चौथा. कौत्सस्य गुरुभक्त्या प्रभावितः, कौत्साच्या गुरुभक्तीवर प्रभावित झालेला रघुराजा कुबेरम आक्रांतुम, कुबेरावर आक्रमण करण्यासाठी संकल्पम अकरोत, संकल्प केला होता. कौत्साच्या गुरुभक्तीवर प्रभावित झालेल्या रघुराजाने कुबेरावर आक्रमण करण्यासाठीचा संकल्प केला होता. कुबेर रघोहो भयात, कुबेरानं सुद्धा रघुराजाच्या भीतीने आक्रमणाच्या पूर्वीच प्रभुताम सुवर्णवृष्टीम अकरोत, पुष्कळ सोन्याची वृष्टी केली, पुष्कळ सुवर्णवृष्टी केली. तद्दृष्ट्वा ते पाहून संतुष्टः रघुः कौत्सम आहूय, तद्दृष्ट्वा ते पाहून संतुष्टः रघुः समाधानी झालेला रघु कौत्सम आहूय कौत्साला बोलावून सर्वं सुवर्णम, सर्व सोने तस्मै दातुम इच्छत, त्याला देण्याची इच्छा करीत होता. किंतु निस्पृहः कौत्सः अवदत्, परंतु कोणतीही इच्छा नसलेला निस्पृह असा कौत्स कौत्स म्हणाला होता, भोहो राजन, हे राजा, अहम केवलम गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्णमुद्राः अभिलाषामि, मी केवळ गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्णमुद्राः, 14 कोटी सोन्याच्या मुद्रा, अभिलाषामि इच्छा करतो, न वाच्छामि अधिकम, जास्तीची इच्छा करीत नाही. असा आता हा तिसरा पॅरेग्राफ आहे बघा. इथंच सांगितलेलं आहे की कौत्साच्या गुरुभक्तीवर प्रभावित झालेल्या रघुराजाने कुबेर हा काय आहे तर संपत्ती असलेला, धन असलेला आहे कुबेर. मग कुबेराजवळ पुष्कळ धन असतो, कुबेर हा धनाची देवता मानलं जातं, म्हणून तो कुबेरावर आक्रमण करायचा संकल्प करतो. पण कुबेर हा रघुराजाच्या आक्रमणाच्या भीतीनेच तो आक्रमणाच्या आधीच सर्व सुवर्णवृष्टी करतो आणि ते पाहून समाधानी झालेला रघुराजा कौत्साला बोलावून त्याला सर्व जे काही त्यानं सुवर्णवृष्टी कुबेराने केले ते सगळं सोनं त्याला घेण्यासाठी सांगत होता. परंतु कोणतीही इच्छा नसलेला कौत्स त्याला म्हटला, हे राजा, मी केवळ गुरुदक्षिणेसाठी 14 कोटी सुवर्ण मुद्रांची इच्छा करीत आहे, मला जास्तीचं काहीही नको. राजा, पुढचा पॅरेग्राफ बघा. राजा सर्वस्वम दातुमैच्छत, राजा सर्वस्व देण्याची इच्छा करीत होता. किंतु याचकः, परंतु याचक अधिकम आदातुम, जास्तीचं घेण्यासाठी न अभ्यलषत, इच्छा करीत नव्हता. अधिक घेण्यासाठी तो अजिबात इच्छा करीत नव्हता. अनेन प्रसंगेन, या प्रसंगाने दानशूरः रघुः, दानशूर असा रघुराजा, तथा निरीच्छः कौत्सः, तसेच कोणतीही इच्छा नसलेला कौत्स, च द्वावपि, हे दोघे सुद्धा, साकेत जनानाम, अयोध्यावासीनाम, अयोध्येच्या लोकांच्यासाठी, कृतेसाठी,
पूजनीय अभवताम, पूजनीयच ठरले होते. बघा, जे राजा सर्वस्व देण्याची इच्छा करत आहे, परंतु याचक जो आहे, घेणारा जो आहे, तो जास्तीच घ्यायची इच्छा करीत नाही. या प्रसंगाने इथं दानशूर असलेला राजा आणि कोणतीही इच्छा नसलेला कौत्स हे दोघे सुद्धा श्रेष्ठ ठरलेले आहेत. अयोध्यावासियांसाठी काय ठरलेले आहेत? पूजनीय ठरले होते. बघा, इथं राजाला द्यायचंय, पण घेणाऱ्याला सुद्धा जास्ती घ्यायचं नाही, त्याला जेवढी गुरुदक्षिणा द्यायची आहे तेवढंच घ्यायचंय. म्हणून इथं दोन्ही सुद्धा श्रेष्ठ ठरलेले आहे. म्हणूनच पाठाचं नाव आहे धन्यौतौ दातृयाचकौ. धन्य ते दोघे, देणारा आणि घेणारा. असं या पाठाचं नाव सार्थ या धड्यावरून ठरलेलं आहे. तुम्हाला हा धडा नक्कीच समजला असेल. आता तुम्ही घरी या पाठावर आधारित स्वाध्याय करायचा आहे. ज्या काही शंका असतील त्या तुम्ही मला फोनवरून विचारू शकता. धन्यवाद.